गाइस वेलकम बॅक। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण मटन खिमा बनवणार आहोत। तर मटन खिमा बनवण्यासाठी मी इथं मटन चॉप केलेलं, बारीक चॉप केलेलं खिम्यासाठी घेतलेलं आहे आणि काही आपले साहित्य जे खिमा बनवण्यासाठी लागेल ते याच्यात मी घेतलेलं आहे। थोडी कोथिंबीर ही आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। 1-2 चमचे लसूण, 1 चमचा आलं, 1 टोमॅटो, 2 बारीक चिरलेले कांदे हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। थोडी बडीशेप, थोडेसे खडे मसाले, तेजपत्ता ते आणि अर्धा चमचा जिरा आणि 1 मोठा कांदा जो मी मोठा कापून घेतलेला आहे तो ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरमध्ये। त्यासाठी लागणारे मसाले हे मटन मसाला आहे, हा गरम मसाला आहे, हे काश्मीरी लाल तिखट आहे। लाल तिखटाने तर फार छान कलर येतो खिम्याला। तुम्ही बघू शकता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक जो मोठा कांदा होता ना तो ग्राइंड करण्यासाठी मिक्सरमध्ये घालणार आहे आणि एक जो टोमॅटो होता तो मिक्सरमध्ये मी घालणार आहे। 1 मोठा चमचा आलं, 2 चमचे लसूण आणि आपली जी जाडसर कोथिंबीर होती ना ती थोडीशी जास्त ग्राइंड करून घेणार आहे आणि 1 चमचा आपली बडीशेप, अर्धा चमचा जिरा, हे सगळं मी मस्त ग्राइंड करून घेणार आहे। याची प्युरी बनवून घेणार आहे खिम्यासाठी। बघू शकता आता हे मिश्रण आपण चांगलं प्युरी बनवून घ्यायची आहे। आता मी खिम्यासाठी हे बारीक वाटण करून घेतलेलं आहे। आलं, लसूण, टोमॅटो, कांदा आणि आपली बडीशेप आणि जिरा याचं वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। मी 2 चॉप केलेले कांदे होते बारीक, ते मी आता चांगले परतून घेणार आहे। मी आता आलं लसणाचं वाटण केलेलं आहे ते पण मी चांगलं परतून घेणार आहे। टोमॅटो, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर, बडीशेप। यातच मी 2 ते 3 चमचे मटन मसाला, छोटे थोडंसं काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे हळदी पावडर, थोडीशी कोथिंबीर चांगली परतून घेणार आहे। मिक्सरमध्ये आपण मसाला ग्राइंड केला होता त्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं 2-3 चमचे मी या मसाल्यात पाणी घालत आहे। तुम्ही बघू शकता बीटरूटने फार छान लालसर कलर आलेला आहे। सो आपला मसाला रेडी झालेला आहे खिम्यासाठी। खडे मसाले यात मी टाकत आहे, थोडा थोडा करून। सो आपला खिमा चांगला मी हलवून घेतलेला आहे। आता मी 15 मिनिटं याच्यावर झाकण ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर। हा खिमा शिजवून घेणार आहे। यात थोडीशी आपण वरून हिरवी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर तर फार छान चव येते याला। सो मी 10 ते 15 मिनिटं मी आता ह्याला झाकण ठेवून घेत आहे, मग हा छान मऊ शिजेल। मोस्टली आपला खिमा रेडी झालेला आहे। मी याचं झाकण काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती छान खिमा आपला रेडी झालेला आहे। त्याचा कलर बदललेला आहे, तो असा ब्राउनिश झालेला आहे, छान शिजलेला आहे आपला खिमा। बघू शकता आता मी याला सर्व करून घेत आहे एका डिशमध्ये। हे बघा त्याला अशी तर्री पण आलेली आहे, छान मसाला एकजूट झालेला आहे आपल्या खिम्याचे। तुम्ही बघू शकता आपला खिमा रेडी झालेला आहे, किती छान याला तर्री आलेली आहे, किती लालसर झालेला आहे हा खिमा। रेसिपी फार सोपी आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी ब्रेडसोबत खाणार आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपाती किंवा फुलकासोबतही गरम गरम ट्राय करू शकतात, खूप छान लागते हा खिमा। नक्की तुम्ही खा आणि मला सांगा की कसा आहे तो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।